एकदा एक अहंकारी राजा शिकारी दरम्यान जंगलात रस्ता भरकटला. भुकेने व्याकुळ झालेला राजा एका गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत पोहोचला. शेतकऱ्याने राजाचं स्वागत केले. त्याच्याकडे जे उरलं सुरलं अन्न होतं ते त्याने कोणताही विचार न करता राजा आणि त्याच्या सैनिकांना खाऊ घातलं. तृप्त झाल्यावर राजाचा अहंकार जागा झाला. त्याने आपल्या गळ्यातला हिऱ्यांचा मौल्यवान हार काढला आणि शेतकऱ्याच्या हातात देत गर्वाने म्हणाला, "माग, आज मी तुला काहीही देऊ शकतो. तुझी गरिबी एका क्षणात दूर होईल." शेतकरी हसून तो हार परत करत म्हणाला, "महाराज, मला फक्त असं वरदान द्या की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझे हात रिकामे नसावेत." राजा जोरात हसला आणि म्हणाला, "काय वेड्यासारखं बोलतोयस? जगाचा नियम आहे की माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच जातो. मातीचं शरीर शेवटी मातीतच मिसळते, सोबत काहीही जात नाही." शेतकरी मंद हसला आणि विनयाने राजाच्या डोळ्यात पाहून म्हणाला, "महाराज, ज्याला तुम्ही खजिना म्हणताय तो तर स्मशानाच्या बाहेरच सोडावा लागतो. पण जे दान मी आज तुम्हाला दिलंय ते पुण्य बनून माझ्यासोबत येईल. लक्षात ठेवा, माणूस मरताना आपल्या मुठीत फक्त तेच घेऊन जाऊ शकतो जे त्याने जिवंत असताना इतरांसाठी मागे सोडलंय. कारण शेवटी धन दौलत नाही तर फक्त कर्मच सोबत येतात."